नमस्कार, आपण पाहत आहात सहारा समाचार. मी संकेत अपाले तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आहे सहारा समाचारमध्ये. महाराष्ट्रातील वाढत्या गुन्हेगारी प्रवृत्तीवर गृह खातं केव्हा आळा घालणार? कॅप्टन अशोक खरात. नाशिक येथील IT कंपनीतील लैंगिक शोषण, धर्मांतर, तर बहुचर्चित परतवाडा लैंगिक शोषण व सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल या संपूर्ण संदर्भात माजी खासदार अनंत गुढे यांची रोखठोक मुलाखत पाहूया सहारा समाचारावरती. आमचे प्रतिनिधी रुपेश फरगुंडे यांचा हा आढावा. नमस्कार, सहारा न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. नुकतेच महाराष्ट्रामध्ये लैंगिक शोषणाचे प्रकार आपल्याला पाहायला मिळत आहे. अशातच अमरावती जिल्ह्यात परतवाडा या ठिकाणी आयान नावाच्या एका युवकाने लैंगिक शोषण आणि धमकावणे आणि सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल करणे या प्रकरणात संपूर्ण राज्य हादरलेलं आहे आणि यामध्ये मोठ्या प्रमाणात तपास चालू आहे. SIT सुद्धा नेमलेली आहे. तसेच नाशिक येथील खरात भोंदूबाबा खरात यांच्या प्रकरणानेही संपूर्ण महाराष्ट्र हादरलेला आहे. त्या पाठोपाठच नाशिक येथील IT कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणात कुठंतरी धर्मांतरण करणे आणि त्यांचं लैंगिक शोषण करणं हा प्रकार सुद्धा उघडकीस आलेला आहे. परंतु महाराष्ट्रात ज्या घटना घडत आहेत त्या घटनेमागं आता नेमकं हेतू काय आहे आणि ज्या महाराष्ट्र सरकारच्या वतीने त्याच्यावर काय उपाययोजना केली जात आहे, यावेळी गृह खातं आहे. गृह खातं असताना सुद्धा इतकं मोठं प्रकरण महाराष्ट्रात समोर येत आहे. आणि काल नुकतंच अमरावती जिल्ह्यातील शिरसगाव येथील एका म्हातारी बसची वाट पाहत होती. आदिवासी महिला होती आणि बसची वाट पाहत असताना युवकाने त्या निर्दोष ठिकाणी त्या महिलेवर अत्याचार केला आणि तिचे हात तोडला. त्यानंतर तिच्या जवळील पैसे सुद्धा हिसकून घेतले. सदर त्या महिलेने पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आणि आरोपी सुद्धा अटक आहे. या संदर्भातच आपण बातमी घेण्यासाठी आपल्यासोबत बातचीत करणार आहे माजी खासदार अनंतरावजी गुढे, शिवसेनेचे वरिष्ठ नेता. त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहे. जाणून घेऊन त्यांचीवाली मुलाखत. आपल्यासोबत खासदार साहेब जुळलेले आहेत, माजी खासदार साहेब अनंतरावजी गुढे जुळलेले आहेत. हो, आपण बघतो आहोत की महाराष्ट्रामध्ये आता दिवसांदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढताना आपल्याला पाहायला मिळत आहे. नुकतंच नाशिक भोंदूबाबा खरात यांनी संपूर्ण महाराष्ट्र हादरला आणि त्यामध्ये त्यांचे जे मोठमोठे जे राजकीय वर्तुळातले बरेचसे लोक त्यांच्या सहभागात आलेले होते आणि त्यानुसार त्या दिशेने कारवाई होत आहे. आणि आपली महिला आयोगची रुपाली चाकणकर यांनी राजीनामा दिला. परंतु त्या घटना थांबत नाही, तर दुसरी नाशिकची IT कंपनीतली घटना समोर आलेली आहे. त्यानंतर आपण बघतो संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेत आलेला परतवाडा, या परतवाड्यामध्ये एका आयान या युवकाने लैंगिक शोषण आणि पोस्ट व्हायरल केल्याप्रकरणी मोठा तपास चालू आहे आणि काल एका म्हातारीवर अत्याचार झालेला आहे. काय सांगाल या घटनेसंदर्भात आपण? कसं आहे, सगळं जनमानस सुन्न झाला आहे सगळ्या घटना ऐकून. महाराष्ट्र सारखं पुरोगामी, जो महाराष्ट्र संतांचा महाराष्ट्र आहे, जो महाराष्ट्र मराठी माणसाचा महाराष्ट्र आहे, जो महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. या इतक्या घृणास्पद गुन्हे घडत होते, गुन्हे घडत नव्हते असं नाही, पण इतके गुणास्पद इतक्या जलद गतीनं सातत्यानं घडण्याची ही पहिली वेळ आहे असं मला वाटतं. 2 महिन्याच्या काळामध्ये इतके गुन्हे एका पाठीमागं एक, याला खरं जर मी तर असं म्हणणार का खरी जबाबदारी जर कोणाची आहे ती महाराष्ट्रातल्या गृह मंत्रालयाची आहे. म्हणजे गृह खातं करतं काय? सगळे यंत्रणा मंत्र्याच्या आणि आमदाराच्या खासदाराच्या सुरक्षेसाठी लागली आहे. जनतेच्या सुरक्षेसाठी कोणी शिल्लक आहे काय? पाहण्यासाठी वेळ. जी महाराष्ट्राची खुफिया आहे, सगळ्या पोलीस स्टेशन मध्ये खुफिया असतात. स्टेट गव्हर्नमेंटची खुफिया आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटची खुफिया आहे, प्रत्येक पोलीस स्टेशन मध्ये खुफिया असतो. काय करतात हे? या खुफियानी दिलेले ज्या काही रिपोर्ट्स आहेत, त्यांनी जे काही अहवाल दिलाय ते अहवाल कधीतरी आपण डोळ्याखालून घालतो काय? का बा इथे हे सुरू आहे, त्याला असं वाटलं असेल. आणि त्याच्यामुळे कसं आहे की यंत्रणेवर कोणाचा दबाव नाही आहे.
ही जी तपास यंत्रणा आहे ही सुसाट सुटली आहे, मुक्काट आहे. मुख्यमंत्री साहेबांनी सुद्धा आपल्याकडे गृह खाता सध्या ठेवलेला आहे, परंतु गृह खात्याची जबाबदारी खूप मोठी आहे. आपण त्याच अँगलने आपण बोलणार आहे, कारण गृह खाता कुठं कमजोर पडत आहे. सांगितलं ना मी, सुसाट पोलीस सगळा सुसाट सुटलेला आहे. लोकांच्या सुरक्षेची जबाबदारी आहे की नाही त्यांच्यावर, हाच मोठा प्रश्न आहे. म्हणजे मी रस्त्यावर जातो फिरतो, पोलीसवाले गरीब बिचाऱ्या टेम्पोवाल्याला अडवतात. किती भार आहे, किती भार झाला, तो शेतीचा माल घेऊन जात असते. ट्रॅक्टर, शेतातला माल, तूर निघाली, चना निघाला, त्याला अडवून दे 200 रुपये. अरे शेतकरी आहे ना, आपल्या शेतातलं सामान घेऊन चालला, एखादं पोत कमी काय जास्त आहे, पण राखेचे ट्रकचे ट्रक जातात रस्त्यानं, 40-40 टना मोठमोठ्या गाड्या जातात. त्यांना मात्र अडवताना दिसत नाही. त्याला म्हटलं, भाऊ 40 टन ये, ते बस तू नको बोलू. म्हणजे तरी सुद्धा होते. म्हणजेच काय झाला की या सगळ्या यंत्रणेवर जो जबर पाहिजे विभागाचा, जबर राहिलेला नाही. आता आपण त्याचे लक्ष आता पहा की एका पाठीमागे तुम्ही सांगितलं प्रकरण झाले, नाशिकच्या ITC मध्ये झालं, ATC मध्ये खराचं प्रकरण झालं, त्याच्यानंतर आणखी एका बुवाबाजीचं प्रकरण पुण्यातलं निघालं. आलं का लक्षात? हे इतकं एवढं मोठं प्रकरण झालं. काल तिवशात कोणत्या तरी एका पोट्ट्यानं, एका पोरानं तिवशात एका 30 वर्षाच्या महिला, ते दबला अजून नाही, कौल्य निघाल्याचा शोध लावा जरा. एका 30 वर्षाच्या महिलेला एका जणानं फोन करून अश्लील व्हिडिओ पाठवले, तिचा रिपोर्ट आहे. हा, अरे मग काय तर. पण असं म्हणतात की तो कोणत्या तरी संघटनेचा महामंत्री आहे. राऊत अण्णावाल्याचा पेपरमध्ये बातमी येऊन गेली. राजकीय दबावाखाली पोलीस त्याचं अजून काहीच निघालं नाही. हे जे बोंबलते ना खासदार आमदार रस्त्यावर, हा 183 दे, 183 दे, याच्या घरी झाली होती 183 सांगासाठी. हा म्हणजे बदनाम, म्हणजे एवढे मोठे गुन्हे घडले, त्या कुटुंबाला आधार देण्याची गरज आहे, समाजाला आधार देण्याची गरज आहे. लोकप्रतिनिधीचं काम हे आहे. आम्ही राहिलो 15 वर्ष खासदार आलो, असं काय करत घडलेल्या गोष्टीवर आपली राजकीय पोळी शिका. आम्ही अशा राजकीय पोळ्या शिकल्या नाही, आणि त्याच्यामुळे जे प्रकरण घडते आहे ते अशी एका वाटेमुळे एक घडते आहे. आणि मला आठवते जेव्हापासून सरकार बसलं, आज 1.5 वर्ष झाले, त्या 1.5 वर्षात उच्च स्तरावर एकही बैठक गृह मंत्रालयाची झाली नव्हती. माझी जर तुम्ही परवाच्या दिवशी माझी भेट झाली असती तर मी हेच म्हटलं, आता काल माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे एक खाता आहे, त्यांनी बैठक घेतली. पण पुऱ्या 1.5 वर्षात गृह मंत्रालयानं एखादी उच्चस्तरीय बैठक घेतली काय? बीडचं एवढं मोठं प्रकरण झालं, कोण आहे तो बीडचा, हा, त्याच्यावर, किंवा खराचं प्रकरण झालं त्याच्यावर. म्हणजे प्रकरणाची गांभीर्यरित्या जेव्हा वाढत चालली आहे तेव्हा विभागाची उद्घाटन होतात, समारंभ होतात, पण गृह मंत्रालय काय करताय, आपलं डिपार्टमेंट काय करताय, याच्याकडे मात्र लक्ष नाही आहे. अतिशय मन सुन्न झालाय, सर्वसामान्य लोकांचं सुन्न झालाय. आलाय का लक्षात? आणि आताही वेळ गेली नाही, अशा घटना रोज पाहतो. कुठे ना कुठे वेश्या व्यवसाय सुरू आहे, हॉटेलवर सुरू आहे, त्या याच्यावर फ्लॅटवर सुरू आहे. यांच्याच प्रकार आपण बघतो, अमरावतीमध्ये काही क्वार्टर त्यांना उपलब्ध करून दिलेले होते, काही फ्लॅट आहेत, काही कॅफे आहेत, पण त्यांच्यावर सुद्धा कारवाई आता होणार असे सांगून. का शेवटी गुन्हेगार हा एक जो सहभागी आहे तो मग सगळ्यात गुन्हेगार ठरतो.
जो ज्यानं कोण फ्लॅट दिला त्याला 500 रुपये देऊन, 500 रुपये देऊन त्याला दिसत होतं ना का इथं मुली आणतो, हा मग तू गुन्हेगार आहेस. आता नुकतेच आज येथे पोलीस स्टेशनला सुमित किरिया हे इथं आले होते आणि त्यांनी सांगितलं की तपास योग्य दिशेने चालू आहे. नाही, योग्य दिशेने चालू आहे तर ठीक आहे. का आम्ही पकडले, हा तिथं आधीच झालाय. परंतु या 2.5 महिने अगोदर परतवाडा पोलीस स्टेशनला या संदर्भात एक तक्रार आलेली होती, परंतु त्यांना घालून दिलेला होता. त्यानंतर हा मोठा प्रकार घडला आणि हे उघडकीस आला. त्यालाही जबाबदार पोलीसवाले असेल. बरोबर आहे. कसं आहे, असे प्रकरणाचे रिपोर्ट आधी पोलीस स्टेशनमध्ये येतात. याही प्रकरणाचा रिपोर्ट पोलीस स्टेशनमध्ये आला होता, आलं का लक्षात. परंतु त्यांनी ती तक्रार घेतली नाही. हे साधारण माणसं तक्रार द्यायसाठी आले, उखळून देतात, जा निघतो. ही मोठी हे आहे. जे दणकट असतात, जे बसतात, त्यांचा रिपोर्ट मग घेतला जाते. काही रिपोर्ट चौकशा होत नाही, लक्षात. हा, आता सोशल मीडियावर परतवाड्यात येथील 3 पोलीस कर्मचारी, एक एपीआय आणि 2 पोलीस कर्मचारी व्हिडिओ मागील 6 महिने अगोदरचा आणि केक कापतानाचा व्हिडिओ रात्री 12 वाजताचा, त्यावेळेस ते पेट्रोलिंग करत असताना गाडी आली आणि 3 पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित. परंतु दुसरं आपण विचार करतो तर खरात सोबत अनेक राजकीय नेत्यांचे फोटो आपण पाहायला मिळत आहे, परंतु त्यांच्यावर कारवाई का, हा प्रश्न एक समोर उद्भवत आहे. नाही, अय्यासोबत जेव्हा ते पोलीस त्याचा वाढदिवस करताना दिसले, याचा अर्थ अय्यांचे धागेदोरे हे पोलीस अधिकाऱ्यापर्यंत पोहोचले होते. म्हणजेच या प्रकरणात अय्यान पोलीस कुठेतरी गुंतले आहेत. पण या महाराष्ट्रात सध्या एकाला एक न्याय हे अगदी ठरलं आहे. सगळ्या ठिकाणी एकाला एक न्याय, लक्षात. खरात तुम्ही जर अय्यांचा काढलाय, ते अतिक्रमणीमध्ये होतं, त्याची परवानगी घेतली नव्हती, त्याचा यूज आलं होतं, याची काढलं तुम्ही सांगता. पण खरातचं घर खरंच का परवानगी बांधला आहे का? द्या बरं, काय सांगा बरं. हा, नाही, घरातनं एवढे जर 2 नंबरचे धंदे केले आहे, हा एवढे सरकारच्या डोळ्यात धूळ वाटल ते केलं आहे, तर मग काय खरात काय पूर्णपणे काय चकचकी साफ सुथरा आहे का? पण तो खरात आहे आणि हा अय्यान आहे. एकीकडे नवनीत राणा हिंदू मुलींची फसवणूक केली आणि दुसरीकडे अल्पसंख्याक आयोग खान हे सांगतात की सर्वच्या सर्व मुली मुस्लिम होत्या. आता ते मुस्लिम असो या हिंदू असो, परंतु त्याला राजकीय वरून आणि सामाजिकताचे तीळ निर्माण करण्याचे प्रयत्न करत आहे, असा आरोप सुद्धा केलेला आहे. नाही, कसा आहे, हे जे ओरडतात ना खासदार, माजी खासदार, याच्यावर मला काही बोलायचंच नाहीये. मला यांच्यावर काही नाही, यांचं काहीच काम नाही. हाच एक धंदा याच्याही ठेवला आहे. तो तिकडे निलेश राणे, आलं लक्षात, आमच्या अमरावती. निलेश राणे चुप होते. बस ते ठरले फक्त, कारण ते त्यांच्यावर सुपारी दिली आहे. आला का, तो बन बोलते पोपटासारखा, पाहिला कसा, जसं काही शिकवलाय पुटू 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 पुटू, लोकांना दिसते ना, लोकांना दिसते. पण काय आहे का की सगळं लोक बिचारे नागरिक बोलत नाही, कारण कोणी बोललं की त्याच्यावर कारवाई, कुठं कारवाई होईल सांगता येत नाही, कसं होईल काही सांगता येत नाही, लक्षात. परंतु माझी आता या माध्यमाच्या माध्यमातून विनंती आहे की एवढं मोठं अजित पवारचं अपघात झाला, हे एवढे मोठे महाराष्ट्रात त्याच्या पाठीमागे लागोपाठ प्रकरणं झाले. आता जरा महाराष्ट्रातल्या गृह मंत्रालयानं सगळ्याच विभागानं सगळे विभाग ठप्प बसले आहे. मी शेतकरी आहे, शेतकऱ्याचे सगळे एकही अनुदान शेतकऱ्याच्या खात्यात होत नाही आहे. ते 6,000 आणि 2,000 जे आहे ना, ते जर प्रधानमंत्री ते जर सोडले, त्याचा गवगवा करून ठिबकचे पैसे भेटत नाही, सोयाबीन खरेदी नाही,
खरेदी होत नाही, चेन्नईची बाजाराअभावी खरेदी होत नाही, काहीच नाही. कापसाचे भाव आता जास्त झाले शासकीय भाव MSP पेक्षा. तेव्हा आता कुठं म्हणतात आम्ही कापसाची खरेदी करतो. शेतकऱ्याच्या ठिबकची सबसिडी नाही, शेतकऱ्यांना हॉर्टिकल्चरची सबसिडी, फळबागाची काही नाही. सगळा ठप्प आहे कारभार. 1.5 लाख रुपयापर्यंत केव्हा कर्जमाफी बी त्याचा अजून पत्ता नाही. लोकांना बियाणं घ्यायचं आहे, पावसाचे दिवस आहे, यावर्षी ऑल नॅनोमुळे पाऊस कमी आहे, शेतकऱ्यांना तयारी करायची आहे, शेतकऱ्याजवळ पैसे नाही आहे. या सगळ्या गोष्टीकडे महाराष्ट्र शासनानं लक्ष देणं फार गरजेचं आहे. एवढं सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्यासोबत खासदार यांनी संवेदना आणि दुःख व्यक्त केलेलं आहे की महाराष्ट्र आता चालला कुठं, पुरोगामी महाराष्ट्र कुठंतरी आता वेगळ्या दिशेने जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे. रोज दिवस नवीन नवीन घटना राष्ट्रामध्ये घडत आहे आणि त्यांनी ताशेरे सुद्धा वळलेले आहेत की गृह खाता काय करते, नेमकं काय करून आला गृह खाता, की ज्या इतक्या मोठ्या घटना उघडकीस येऊन आल्या आणि त्यांची जे खुंत्रण आहे ते खुपी कुठंतरी कमकुवत पडत आहे. आणि नुकताच अजून एक विषय सांगितले आहे की सहारा समाजाच्या माध्यमातून आपण ते तिवसा जो पोलीस स्टेशन आहे त्या तिवसा पोलीस स्टेशन हद्दीत अखिल विश्व हिंदू परिषदचे महामंत्री यांनी एका महिलेला अश्लील पोस्ट टाकली आणि ती तक्रार देण्याचा प्रयत्न केला, परंतु ते तक्रार अजूनपर्यंत घेतली नाही. आणि दुसरीकडे आपण बघतो आहोत की कोणावर नियम वेगळा आणि कोणावर नियम वेगळा. खरातमध्ये तेच प्रकार झालेला आहे की एकीकडे खरात आणि दुसरीकडे अयांचा घर पाडला जातो आणि वाचवला जातो. परंतु हे जे प्रकार चालू आहेत ह्या संपूर्ण प्रकारावर पोलीस यंत्रणा आणि पोलीस यंत्रणाचा वास ठेवणारे जे गृह खाता आहे त्या गृह खाता कुठंतरी कमकुवत पडण्याचे निदान यांनी सांगितलेले. त्यांनी संवेदना व्यक्त केली आहे की एकीकडे शेतकरी हा लाचार झालेला आहे, शेतकऱ्याची कर्जमाफी झाली परंतु अजूनपर्यंत त्याचा कुठलाच निकाल समोर आलेला नाहीये. आता पिकाची आता पुढील पीक पेरणीसाठी त्यांना पैशाची आवश्यकता आहे, परंतु त्याकडे कुणाचंच लक्ष नाही आहे. आणि या ज्या घटना घडत आहे या घटना लगोपाठ पाठोमाग घडत आहे आणि रोखठोक आपल्याला सहारा समाजाचा माजी खासदार बुडे यांनी. सहारा समाजासाठी रुपेश फरकुंडे, अमरावती.